जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 38. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत, तर ही 9 अंश चॅनलमुळे विभक्त झालेली आहेत. मिनिकॉय बेटे आणि मालदीव हे 8 अंश चॅनलमुळे विभक्त झालेले आहेत. 10 अंश म्हणलं की अंदमान आणि निकोबार. नेक्स्ट प्रश्न, जी टी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिमी किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? तर इथे ऑप्शन नंबर 3 उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून नॉर्थ वेस्ट मान्सून पासून किती टक्के पाऊस पडतो? तर 85% पाऊस पडतो मे पासून सप्टेंबर पर्यंत, आणि उर्वरित 15% पाऊस हा नॉर्थ ईस्ट वाऱ्यांपासून पडतो ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यामध्ये, किंवा ऑक्टोबर ते जानेवारी महिन्याच्या काळामध्ये. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटास करण्यासाठी रिकाम जागा सुरू करण्यात आली, तर बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आलेली होती. 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती, आणि 1991 मध्ये एलपीजी रिफॉर्म्स इंट्रोड्यूस करण्यात आले होते. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. या समिती पी सी महालनोबिस, गाडगीळ आणि राव यांचा समावेश होता. या समितीने पहिला अहवाल 1951 आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. तर चुकीचं विधान कोणतं? ब आणि क हे विधान बरोबर आहे. ऑगस्ट 1949 मध्ये आहे. याचे चेअरमॅन पी सी महालनोबिस. याच्या आधी आपल्याला प्रश्न विचारलेला होता ही कमिटी आणि याचे चेअरमॅन कोण? ठीक आहे. ह्या समितीचं उद्दिष्ट काय होतं? भारत सरकार 1947 ला भारत स्वतंत्र झाला, तर ब्रिटिशरांनी भारताचे किती रिसोर्सेस, किती वेल्थ लुटून घेऊन गेलेले आहेत आणि किती शिल्लक आहे, भारतामध्ये किती शिल्लक रिसोर्सेस आहेत याची स्टडी करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकाम जागा ही शिखर संस्था आहे, तर ती आहे नाबार्ड, जिची स्थापना 1982 ला झालेला आहे. आणि 50% कंट्रीब्युशन ही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 50% आरबीआय कंट्रीब्युट करते या बँकेला कंट्रीब्युशन. रिझर्व्ह बँक म्हणजे बँकर्स ऑफ बँक, जिची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार झालेली आहे. 1935 ला फोर्स मध्ये आली. 1935 ते 37 याचा हेडक्वार्टर होतं कलकत्ता, त्याच्यानंतर शिफ्ट होऊन मुंबईला आलं. ही आरबीआय असावी हे सजेस्ट कोणी केलं? तर रॉयल कमिशन किंवा रॉयल कमिटी. ह्या रॉयल कमिशनलाच अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे हिल्टन यंग कमिशन. आरबीआय 1949 मध्ये नॅशनलाइज करण्यात आलेली होती. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 1955, हेडक्वार्टर मुंबई. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्पना 2024च्या डेटानुसार केंद्र सरकारच्या उत्पादनाचा सर्वात मोठा स्रोत आहे कर्ज घेणे. ठीक आहे, 27%. त्यानंतर 2 नंबरला आहे प्राप्ती कर 19%, आणि 3 नंबरला आहे वस्तू आणि सेवा कर 18%. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता रिकामी जागा आहे. कितीतरी वेळेस हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. उत्तर आहे 382 स्क्वेअर किलोमीटर. महाराष्ट्राची घनता 365. भारताची लोकसंख्या 2011 मध्ये 121 करोड, आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24. आणि सर्वात जास्त लोकसंख्या कुठली आहे? यूपीची किती? 20 करोड, आणि महाराष्ट्राची 2 नंबरला 11.24 करोड. ठीक आहे. 2001 मध्ये
भारताची लोकसंख्या घनता होती 325. जर प्रश्न असा विचारला 2001 ते 2011 यामध्ये लोकसंख्या कितीने वाढली, तर 17.72% लोकसंख्या वाढली. भारतामध्ये अकॉर्डिंग टू 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे, तर सर्वात जास्त लोकसंख्या घनता बिहारमध्ये. किती विचारलं तर लक्षात ठेवा 1106. आणि 2 नंबरला कोणतं आहे तर वेस्ट बेंगॉल 1028. सर्वात कमी कोणत्या राज्याला आहे तर अरुणाचल प्रदेश 17. मिझोराम 2 नंबरला, मिझोराम मध्ये 52%. ठीक आहे. जर युनियन टेरिटरी मध्ये सर्वात जास्त विचारलं तर लक्षात ठेवा दिल्ली, आणि किती आहे 11,320. आणि सर्वात कमी कोणत्या युनियन टेरिटरी मध्ये लोकसंख्या घनता आहे तर अंदमान आणि निकोबार 46. लोकसंख्या घनता म्हणजे ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती लोक राहतात. ओके, पॉप्युलेशन किती आहे त्याचा रेशो म्हणजेच काय तर लोकसंख्या घनता. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंबंधातील कोणते विधान बरोबर नाही. आता बघा हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. याच्यातलं 1 आणि 4th स्टेटमेंट बरोबर आहे, 2 हे विधान चुकीचं आहे आणि 3 हे विधान पूर्णतः बरोबर नाही आणि पूर्णतः चूक नाहीये. त्याच्यामुळे हे विधान मे बी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. कारण की याच्यामध्ये बघा शहरीकरण व रोजगार यांचा संबंध नाही असं म्हणते, हे चुकीचं विधान आहे. कारण की यांचा संबंध आहे आणि हे शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाचा पण दर्जा वाढलेला होता. तर हे पूर्णतः स्टेटमेंट बरोबर नाही असं मी अंदाज आहे. मेन रिझन तर आता मेन रिझन तर आयोगालाच माहित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे, तर रिटेल बँकिंग. ठीक आहे, रिटेल बँकिंग हा सर्वात जास्त नफा मिळवून देणार आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. ती बाब आहे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे अ आणि क. नेक्स्ट प्रश्न पाहूया त्याच्यात, 2003च्या वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापक कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत, तर याच्यामध्ये कोणती उद्दिष्टे आहेत अ ब क ड वरीलपैकी सर्व. कर्जावर मर्यादित नियंत्रण करणे, महसुली तूट शून्य गाठणे व वित्तीय तूट कमी करणे, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे, शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. ओके, पारदर्शकता सुधारणे. तर हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे. हे चारही त्याचे उद्दिष्ट आहेत. आता ह्या भारताच्या शेतीबद्दलचा एक प्रश्न होता ना, त्याच्यात थोडस व्हॅल्यू ऍडिशन करूयात. जर शेती कोणकोणत्या फॅक्टर्स वरती इन्फ्लुएन्स होते असं जर विचारलं तर लक्षात ठेवा फिजिकल फॅक्टर्स आहेत काही आणि इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स आहेत काही. तर फिजिकल फॅक्टर्स मध्ये येतं टरेन, त्याच्यानंतर टोपोग्राफी कशी आहे, क्लायमेट कसं आहे, माती कशी आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणलं की इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय, रोड कनेक्शन कसं आहे मार्केटसाठी, मार्केट अवेलेबल आहेत का तिथे, स्टोरेज करायची फॅसिलिटीज आहेत का, क्रॉपचं इन्शुरन्स, मिनिमम सपोर्ट प्राइस आहे का, पुन्हा रिसर्च केलेली आहे का बियामध्ये. हे सारे फॅक्टर्स इन्फ्रास्ट्रक्चरल मध्ये येतात. आणि फिजिकल मध्ये जमीन कशी आहे, सॉइल कशी आहे, क्लायमेट कसं आहे वगैरे वगैरे येतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाहीये, तर महत्वाचं उद्दिष्ट याच्यामध्ये नाही असं विचारलंय तर उत्तर आहे शेतीचा विकास. हे महत्वाचं उद्दिष्ट नाहीये. जादा आर्थिक क्रियाकलापाची निर्मिती, निर्मितीचा प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती, हे 3 झाले. पुन्हा रोजगार निर्मिती आणि इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. आणि चौथं आहे याच्यामध्ये प्रमोट करणं इन्व्हेस्टमेंट फ्रॉम डोमेस्टिक अँड फॉरेन
सोर्सेस म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ आहे की इन्व्हेस्टमेंटला अट्रॅक्ट करणं बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या सोर्सेस मधून. ठीक आहे. आता स्पेशल इकॉनॉमिकल झोन SEZ ऍक्ट 2005. आता याच्यात एक लक्षात ठेवा, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन EPZ. तर ह्या EPZ ला स्थापन करणारा एशिया मधला सर्वात पहिला देश म्हणजे भारत. ठीक आहे. आणि कुठे सुरू केली होती EPZ? EPZ एम काय, उद्दिष्ट काय, तर एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी. आणि सर्वात पहिल्यांदा भारताने 1965 मध्ये EPZ कुठे एस्टॅब्लिश केला होता, तर तो केला होता कांडला. कांडला येथे. आणि हा प्रश्न आपल्याला ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधी 1000 जिवंत जन्मामागे रिकामजागा वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. तर याचं उत्तर आहे 1 वर्ष. ठीक आहे, 1 वर्ष. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, आता बघा ह्याच्यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. आता बघा 2020-21 म्हणजे कोविडचा कालखंड होता. त्यावेळेस अचानक मार्केट खाली पडलं होतं, कारण की पूर्ण इकॉनॉमी पॉज झालेली होती. मार्केट, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मार्केटची कंडिशन कशी होती, काय होती. तर त्यांचं म्हणणं होतं की एकदम ड्रास्टिकली ही कमी झाली आणि ड्रास्टिकली अशी वर येईल. ओके, ऑप्शन नंबर 3 व्ही शेप मध्ये येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पना 2020 नुसार करपात्र उत्पादनासाठी आयकर दर पातळी किती टक्के पर्यंत आहे, तर ही 5 ते 30% आहे. आता याच्यात पाहूयात आपण कोणत्या जर तुमचं उत्पादन 3 लाखापर्यंत असेल तर तुमच्यावर एक पण टॅक्स नाही, म्हणजे इन्कम टॅक्स नाही लागत. त्याच्यानंतर जर तुमचं उत्पादन 3 लाख 1 रुपयापासून तर 7 लाखापर्यंत असेल तर 5%, 7 लाख 1 रुपयापासून 10 लाखापर्यंत 10%, 10 लाख 1 रुपयापासून तर 12 लाख पर्यंत 15%, 12 लाख 1 रुपयापासून तर 15 लाख 20%, आणि 15 लाखाच्या पुढे 30%. ठीक आहे. तर मे बी असं जर रेंज विचारली तर लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरविली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगाचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. जस्ट याच्यातनं आपल्याला बरोबर विधान कोणते हे विचारलेलं आहे. जस्ट नॉर्मली विचार करा, तुम्ही कधी लाईट बिल भरलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की किती बिल येतं. ठीक आहे. सर्वात स्वस्त तर नाही, हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 याचं. ठीक आहे. आता एक एक स्टॅटिक पार्ट आहे, पण लक्षात ठेवा कॅनडामध्ये सर्वात लो प्राइस मध्ये वीज पुरवली जाते, आणि हायेस्ट विचारलं तर ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. चान्सेस कमी होतं, बट जस्ट गो थ्रू करूयात. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. ठीक आहे, बरोबर विचारलंय आपल्याला. व्यापारांच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. तर आता बघा हे तिन्ही विधान बरोबर आहे. बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या मधील फरकावर अवलंबून आहे. बरोबर आहे ना. जर एका देशामध्ये आपल्याला जी गोष्ट काय असणार, म्हणजे कमी किमतीत भेटत, तर आपण दुसऱ्या देशात जर तीच वस्तू जास्त मध्ये भेटत असेल तर आपण काय करणार, कमी वाल्याकडनं घेणार. फरक. पुन्हा हे, आता बघा हे तिन्ही विधान बरोबर आहे. याच्यात एक पॉइंटच लक्षात घ्यायचा तर ते म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजेच व्यवहार शेष.
तर बॅलन्स ऑफ पेमेंट काय करतो, हा देशाचा जो इंटरनॅशनल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ना देशामधील सर्व, एका विदिन सर्टेन पिरियड, ठीक आहे, ते मेजर करण्याचं काम म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट असतंय. तर बॅलन्स ऑफ पेमेंटचे ना तीन प्रकार आहेत. तर तीन टाईप आहेत. पहिला आहे करंट अकाउंट, त्याच्यानंतर कॅपिटल आणि फायनान्शियल. करंट अकाउंट म्हणजेच कॅपिटल प्लस फायनान्शियल, कॅपिटल प्लस फायनान्शियल, ठीक आहे. आता करंट अकाउंट बद्दल लक्षात ठेवा थोडे पॉइंट. तर हे रेकॉर्ड मेंटेन करतं गुड्स अँड सर्व्हिस. गुड्स अँड सर्व्हिस कुठले, देशामध्ये येता आयात आणि आयात आणि निर्यात यांचं जे रेकॉर्ड असतं ना, ते रेकॉर्ड हे काय करतं, मेंटेन करतं. त्याच्यानंतर करंट अकाउंट काय करतं, रिफ्लेक्ट करतं कंट्रीची नेट इन्कम किती आहे, कंट्रीची नेट इन्कम किती आहे हे करंट अकाउंट रिफ्लेक्ट करतं. त्याच्यानंतर किती इन्व्हेस्टमेंट भारताच्या भारताच्या जमिनीवरती किती इन्व्हेस्टमेंट आलेली आहे फॉरेन कडून, तर हे सर्व आपल्याला करंट अकाउंट डिनोट करतं किंवा करंट अकाउंट आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे औष्णिक न्यूरॉन, ओके. आणि 0.025 ते 0.4 EV म्हणजे इपिथर्मल न्यूरॉन. सर्व मंद न्यूरॉन म्हणजे की 1 ते 10 EV पर्यंत, आणि वेगवान न्यूरॉन म्हणलं की 1 पासून 20 MeV पर्यंत. आणि जर कोल्ड विचारला न्यूरॉन तर 0.0 ते 0.025, ठीक आहे. 0.0 ते 0.025 कोल्ड, 0.25 औष्णिक आणि 0.025 पासून 0.4 एपिथर्मल न्यूरॉन, ठीक आहे. हे ऍटलिस्ट 3 लक्षात ठेवा. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतर म्हणजे काय, तर हे कसं होतं, तर ऑप्शन नंबर 3, काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानात, आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला थंडी वाजायला लागली तर तुम्ही जर व्यायाम केला तर काय होणार, तुमच्या शरीरात उष्णता तयार होणार. तेच त्यांनी ना थोडं कॉम्प्लेक्स लँग्वेज मध्ये सांगितलंय. ध्वनीच्या कमीत कमी ऐकण्याची वारंवारता किती, आता एक लक्षात ठेवा, हा रिपीट झालेला प्रश्न. 20 ते 20,000 हर्ड पर्यंत मनुष्याला ऐकू येतं, ठीक आहे. मनुष्याला ऐकू येतं मी सांगायलो, ठीक आहे. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. आता लक्षात ठेवा, 20 किलो हर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज ते 1 किंवा 100 किलो हर्ट्ज ह्या रेंज मध्ये कोणाकोणाला ऐकू येतं, किंवा ही ऑडिओबल रेंज कोणाची आहे असं जर विचारलं तर बॅट्स, जे वटवाघूळ असतात, पुन्हा डॉल्फिन्स असतात ना, हे एकूण एकाला कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या 20 किलो हर्ट्ज ते 100 किलो हर्ट्ज या रेंज मधल्या फ्रिक्वेन्सीचा वापर करतात, ठीक आहे. आणि 20 हर्ट्ज पेक्षा कमी असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात, इन्फ्रासॉनिक व्हायब्रेशन, ओके. आणि 20,000 पेक्षा जास्त याला सुपरसॉनिक, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, हिरा हा रिकाम जागा आहे, तर हिरा एक कोव्हॅलंट क्रिस्टल, ठीक आहे. कोव्हॅलंट क्रिस्टलच्या आता जर सहसंयोजी स्फटिक यांच्या जर प्रॉपर्टीज विचारल्या तर हार्ड सॉलिड्स, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी,
ठीक आहे. आणि हिऱ्याच्या जर प्रॉपर्ट्या विचारल्या तर हे लक्षात ठेवा, हार्ड सॉलिड आहे, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. सहसंयोगी स्फटिक याच्या प्रॉपर्टी काय, हार्ड सॉलिड आणि पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. उदाहरणं कोणकोणते, हिरा, त्याच्यानंतर क्वार्ट्ज आणि SiO2. ठीक आहे. पुढचा आहे आयनी स्फटिक. आयनी स्फटिक म्हणजे चार्ज पार्टिकल्स हेल्ड टुगेदर, ठीक आहे, बाय कोलंबिक फोर्स. रेणुस्फटिक म्हणजे, आता रेणुस्फटिक याला एक दुसरं नाव आहे, वॅन्डर वॉल्स. वॅन्डर वॉल्स म्हणजे काय येतं, हे सॉफ्ट, ज्याचा लो मेल्टिंग पॉइंट आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट प्रश्न आहे, रिकाम जागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईलच्या उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस असतात. तर याचं उत्तर आहे हलका अल्युमिनियम. ठीक आहे. तर मे बी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या एलिमेंटचे किंवा मेटलचे वजन कमी असते आणि स्ट्रेंथ जास्त असते, तर अल्युमिनियम. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन, नायट्रोजन ऑक्साईड यामुळे अभिक्रिया होऊन धुहार तयार होतो. ओके, धुहार तयार होतो. त्याच उन्नत प्रक्रियेला रिकाम जागा हे दुय्यम उत्पादक असतात. तर ते दुय्यम उत्पादक आहेत ओझोन, अल्डिहाइड, कीटोन, पॅराक्सोटिक नायट्रेट. ओके, पॅरास्टोलॅक्टिक नायट्रेट. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये सेकंड मध्ये फॉर्मल्डिहाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड हे सेकंडरी पोल्युटंट फॉर्म होतात. आता हे दुय्यम उत्पादन बनतात, मग प्रायमरी कोणकोणते बनले, नेक्स्ट टाइम जर विचारलं तर प्रायमरी कोणते आहेत. ओके, तर ते आहेत कार्बन मोनॉक्साईड, पुन्हा ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड CO2. ठीक आहे. सल्फर डायऑक्साइड, हायड्रोकार्बन आणि पर्टिक्युलर मॅटर्स जसे की धूळ, ऍश आणि साल्ट वेपर्स. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. अमिबा हा प्रोटोझोवन प्राणी आहे, कारण आता बघा याच्यात बरोबर विधान कोणते, सर्वांना माहिती आहे, आपण या लहानपणापासून ऐकलेले आहे, ह्या पृथ्वी तलावर सर्वात पहिल्यांदा येणारा प्राणी म्हणजे अमिबा. बघा, सर्व प्राण्यामध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. जर विधान तुम्हाला लक्षात आलं तर बघा तुम्ही, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. क याचं विधान बरोबर आहे. अमिबा हा सिंगल सेल अॅनिमल आहे आणि याचं रिप्रोडक्शन कसं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि बायनरी फ्युजन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. आता हे सायंटिफिक नाव विचारलेत बघा, याच्यामध्ये एवढं डिटेल मध्ये जाण्याचा काय अर्थ नाही, कारण की हे चारी चारी बरोबर आहेत. कारण की बघा, हे वैज्ञानिक नाव कितीतरी वैज्ञानिक नाव आहेत, कितीतरी प्राणी येतं, कोणत्या सगळ्याचे आपण नाही लक्षात ठेवू शकत. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाला अवलंब केला. आता बघा, प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. तर प्रश्नाला जर व्यवस्थित जर बघितलं ना, प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला म्हणजे याच्या आधी तो कुठेतरी राहत असणार ना. म्हणजे बघा, असं थोडस जर विचार केला ना, तुम्हाला लक्षात येईल की अभयचर प्राणी जमिनीवर पण राहतात, पाण्यामध्ये पण राहतात. म्हणजे ते आधी पाण्यात राहत असणार आहेत, मग ते नंतर पहिल्यांदाच जमिनीवर आले, आहे का नाही. एक असं लॉजिक बनू शकतं की नाही, कारण की बाकीचे बघितलं ना, सरपटणारे सस्तन प्राणी, पक्षी. बघा, मला माहिती आहे की एक्झाम प्रेशर मध्ये असा विचार म्हणजे सुचणं लय अवघड आहे, पण जस्ट असं पण असं जर प्रश्न सॉल्व्ह करायला लागला तर आपला माइंडसेट पण त्या डायरेक्शन फ्लो होतो. ठीक आहे. तर उत्तर आहे अभयचर प्राणी. तर याच्यात लक्षात ठेवा, सरपटणारे प्राणी साप,
ओके, साप वगैरे असतात ते. सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये जर विचारलं आपल्याला किती चेंबर असतात हर्ट्स मध्ये, तर त्यांच्या हृदयामध्ये 3 चेंबर असतात. आणि एक्सेप्शनल कोण आहे? मगर त्याला एक्सेप्शनल आहे. सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्या हृदयामध्ये 4 चेंबर असतात. ठीक आहे. सस्तन प्राणी म्हणजे जे बेबी ले करतात, त्यांच्या बॉडीवरती हेअर असतात. अभयचर प्राणी आता सांगितलं. अभय, आता महत्वाचं आपल्याला डिस्कस करायचंय याच्यामध्ये, त्यांनी विचारलं होतं आपल्याला व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे. व्हर्टिब्रेट्स काय असतं? तर आता व्हर्टिब्रेट्स म्हणजे व्हर्टिब्रेट्स तर ज्यांच्या शरीरावरती प्रॉपर स्केलेटन्स स्ट्रक्चर असतं. उदाहरणार्थ माणूस, पक्षी आणि रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी. आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांच्या शरीरावरती स्केलेटन स्ट्रक्चर फुल्ली डेव्हलप झालेलं नाही. ठीक आहे, फुल्ली डेव्हलप झालेलं नाहीये. तर कोणत्या याच्यात झालेलं आहे? गांडूळ, पुन्हा गोगलगाय. तुम्ही पाहिलं असेल ना गांडूळ, गोगलगाय. त्यांचे बॉडी अशी एवढी लवचिक असते, त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रेट स्केलेटन्स आहेत का? सापळा आहे का हाडाचा? नाहीये. लक्षात ठेवा, मे बी नेक्स्ट टाइम विचारला जाऊ शकतं की खालीलपैकी कोणते प्राणी हे इनव्हर्टिब्रेट्स आहेत. असा जर प्रश्न विचारते, गोगलगाय, पुन्हा फ्लॅटवर्म, गोगलगाय, पुन्हा गांडूळ, कॉक्रोच. ओके, कॉक्रोच हे पण एक इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. आणि असे 3-4 ऑप्शन देतात बघा. ठीक आहे, गोगलगाय, कॉक्रोच आणि अर्थ वर्म म्हणजे गांडूळ. आणि चौथं ऑप्शन देतील स्नेक. तर ओळखा असं. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इन्व्हर्टिब्रेट्स एनिमल. नेक्स्ट प्रश्न काय आहे? वनस्पतीचे नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढलेली आहे? तर ही पद्धत बेंथम व हुकर यांनी शोधून काढलेली आहे. त्याच्यानंतर हा जो कार्ल लिनायन आहे ना, याला म्हणतात फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. जीएम स्मिथ हे पहिले होते ज्यांनी अल्गीवरती काम केलं. अल्गी. ठीक आहे. आता याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. अरिस्टॉटल हा फादर ऑफ झुऑलॉजी आहे. ते फादर ऑफ झुऑलॉजी. थिओफ्रास्टस हा फादर ऑफ बायोलॉजी आहे. बायोलॉजी, सॉरी, फादर ऑफ बॉटनी. बॉटनी, फादर ऑफ बॉटनी. पुढचा प्रश्न, गव्हावरील तांबेरी रोगामुळे खालीलपैकी कोणता कारकजीव गव्हावरील तांबोरा रोगासाठी कारणीभूत आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 1. ओके, पक्सिनिया ग्रामिनी टिकिकायस. पुढचा प्रश्न, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामुळे पाझरते? विहिरीमुळे. सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? बघा, एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपी लिप लिपोप्रोटॉन. ओके, लिपोप्रोटीन किंवा लिपोप्रोटॉन. एचडीएल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. व्हीएलडीएल, व्हीएलडीएल म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर आपल्याला चांगले कोलेस्ट्रॉल विचारलंय, तर ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन 4. आता याच्यात लक्षात ठेवा, लिव्हर कोलेस्ट्रॉलला प्रोड्यूस करते. ठीक आहे. लिपोप्रोटीन हे मदत करतात ब्लड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. कोलेस्ट्रॉल हे ब्लड मध्ये म्हणजे इनसोल्युबल आहे. ओके, ब्लड मध्ये इनसोल्युबल आहे. आणि इन्क्रीज्ड कोलेस्ट्रॉल लेवल मुळे काय होतं? इन्क्रीज कोलेस्ट्रॉल लेवल मुळे
कार्ड कार्डिओव्हस्क्युलर डिसिजेस म्हणजे हृदयरोगाचे आजार होण्याची शक्यता असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय येतो? जेव्हा किडनी ट्युब्युअल पुनर्पोषक अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला रिकाम जागा म्हणतात. तर त्याला म्हणतात ऑप्शन नंबर 2 मधुमेह इंडिपिडस. ओके, इन्सिपिडस. आणि असा प्रश्न जर विचारला की भरपूर लघवी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला काय म्हणतात? तर मधुमेह इंडिपेसेस. हे कशामुळे होतं? तर डिफिशियन्सी असणार ना, काहीतरी डिफिशियन्सी असणार आहे, त्याच्यामुळे हा रोग होतो. तर डिफिशियन्सी ऑफ व्हॅस्कोप्रेसिन यांच्या कमतरतेमुळे हा डिसीज होतो. पुढचा प्रश्न आहे आता, कोणती लस तोंडावाटे घेतली जाते? याला ओरल व्हॅक्सिन असं पण म्हणतात. तर लक्षात ठेवा, पोलिओ आपण ऐकलं असेल ना, दो बूंद जिंदगी के. तर बघा, पोलिओ पोलिओची व्हॅक्सिन इन्व्हेंट केली होती डॉक्टर जॉन्स साल्क यांनी 1955 ला. पण ज्यावेळेस यांनी इन्व्हेंट केली होती ती इंजेक्शनद्वारे देण्याची होती. ठीक आहे, इंजेक्शनद्वारे देण्याची होती. पण 1961 मध्ये डॉक्टर अल्बर्ट साबिन. ओके, ऑप्शन नंबर 2 साबिन यांनी ओरल व्हॅक्सिन म्हणजे तोंडावाटे देणारी व्हॅक्सिन इन्व्हेंट केली होती. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आता सीसॅटचे आहेत. आपण पुढचे बघूयात. सीसॅटचे एका वेगळ्या व्हिडिओत बनवूयात आपण. ठीक आहे. आता राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग एनसीआरडी यांच्यानुसार 2024 मध्ये सर्वात जास्त क्रिमिनल रेकॉर्ड कुठे आहेत किंवा सर्वात जास्त क्राईम कुठे होतो? तर यूपी मध्ये 7.4%, अरुणाचल प्रदेश मध्ये 5.8, 3 नंबरला आहे झारखंड 5.3, 4 नंबरला मेघालया 5.1 आणि 5 नंबरला दिल्ली. ठीक आहे. 2024 मध्ये क्राईम रेट 44.5 म्हणजे 445.9 पर 1 लाख. 1 लाख मागे एका लाखामागे 445 लोक गुन्हेगार आहेत किंवा क्राईम रेट त्यांच्यावरती रजिस्टर आहे असं मेन्शन केलं होतं. ठीक आहे. आता जर असं विचारलं 2023च्या रँकिंग नुसार 2024 मध्ये क्राईम रेट वाढला का कमी झाला? तर कमी झाला आणि 0.56 ने कमी झाला. आता क्राईम म्हटलं आणि आपल्याला एक गोष्ट तर लक्षातच यायला पाहिजे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, ज्याला पॉस्को आपण ऍक्ट म्हणतो. तर हे 2012 मध्ये पॉस्को ऍक्ट आलेलं होतं. याचं काम काय होतं की लहान लेकरांचं प्रोटेक्शन करणं फ्रॉम सेक्शुअल असॉल्ट आणि हरासमेंट, सेक्शुअल हरासमेंट. ठीक आहे. आणि याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट देण्याचं काम होतं. स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे कसं, सेटिंग एकदम स्पीडी कोर्ट, फास्ट याचा निर्णय घेणं, पुन्हा स्पेशल प्रोज्युडायसेस घेणं, पुन्हा कोणाला सपोर्ट करणं, जे चाइल्ड व्हिक्टम आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं काम याच्यामध्ये होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? ओके, एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी रिकाम जागांमध्ये विलीन करून आला असून तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना NACO म्हणून ओळखला जातो. तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात ठेवायचं एकच आहे की युनायटेड नेशन प्रोग्राम ऑन HIV किंवा एड्स, युन एड्स असं त्याला म्हणतात. याची स्थापना 1996 मध्ये झालेली होती. ओके, आणि हेडक्वार्टर त्याचं जिनेवा मध्ये आहे. पुढचा प्रश्न, तर हे काही एवढा रिलेव्हंट नाही. ठीक आहे. हे त्यावेळेस न्यूज मध्ये असणं होता. कारागृह पर्यटन महाराष्ट्रामध्ये पुण्यातील येरवडा जेलमध्ये सुरू करण्यात आलं होतं, जेल टुरिझम. ठीक आहे. हा पर्सन इन न्यूज आहे, एवढा रिलेव्हंट नाही. जी जी सॅट 30 ची वैशिष्ट्य विचारले होते, ते हे सर्व त्याची वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पर्सन इन न्यूज मराठी साहित्य अकादमी
त्याच्या आता ठीक आहे, हे 2024 मध्ये साहित्य अकादमी कोणकोणत्या याला मिळालेली आहे, तर मराठीमध्ये विद्यांचे गद्यारोपण. ठीक आहे, विद्यांचे गद्यारोप हे क्रिटिसिझम आहे आणि याचं लेखन केलं होतं सुधीर रसाळ. रसाळ यांनी. बाकी इंग्लिश मध्ये स्पिरिट नाईट्स या नॉवेलला मिळालेलं आहे, ज्याचं लिखाण केलं होतं इस्टरीन किरे. हिंदीमध्ये जर विचारलं तर लक्षात ठेवा, मैं मैं जब तक आई बहार ही पोएम होती, जी गगन गिल यांनी लिहिलेली आहे. आणि संस्कृत मधलं जर विचारलं तर लक्षात ठेवा, भास्कराचरितम ही पण एक पोएट्री होती, दीपक दीपक कुमार शर्मा यांनी लिहिलेली. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण 3-4 वेळेस डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न आता 2024 मध्ये नोबेल प्राइज अर्थशास्त्रात कोणाला मिळाला, तर हे USA चे 3 लोक आहेत, डॅरॉन ॲकिमोग्ल, त्याच्यानंतर सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन. ठीक आहे, पुढचा काय प्रश्न आहे आता 2024 मध्ये फिफा फिफा 17 डिसेंबर 2024 मध्ये झाला होता, दोहा कतार. दोहा कतार. आता बेस्ट प्लेयर फिफा मध्ये कोणाला मिळालाय, तर विन्सिकस ज्युनियर रिअल मॅड्रिड. बेस्ट विमेन प्लेयर कोणाला मिळालेला आहे, तर ॲटिना बॉनमर्टी. ॲटिना बॉनमर्टी ज्या बार्सिलोना. नेक्स्ट होता अजून बेस्ट मेन गोलकीपर इमिलियानो मार्टिनेझा. आणि बेस्ट विमेन गोलकीपर कोण आहे, तर अलियासा नाईचेहार. नाईचेहार. नेक्स्ट प्रश्न विचारलेला आहे अशोक चक्रवर्ती. तर 2024 मधल्या माहिती घेऊयात आपण. तर प्रेसिडेंटनं 10 कीर्तिचक्र आणि 26 शौर्य चक्र अवॉर्ड अनाऊन्स केलेले होते. ठीक आहे, 10 मधील 7 हे मरणोपरांत वीरांना देण्यात येणार होते आणि 26 शौर्य चक्रामध्ये 7 मरणोपरांत वीरांना देण्यात आलेले होते. आता याच्यात लक्षात ठेवा की ज्यावेळेस युद्ध चालू असतं त्याला वॉर हायेस्ट गॅलंट्री असं म्हणतात. तर वॉर टाइम हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड मध्ये सर्वात मोठं असतं PVC परमवीर चक्र, नंतर महावीर चक्र आणि तिसरं आहे वीर चक्र. आणि पीस टाइम मध्ये सर्वात हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहे अशोक चक्र, त्याच्यानंतर कीर्ती चक्र आणि तिसरं आहे शौर्य चक्र. ठीक आहे, पुढचा प्रश्न, किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे आणि अरुणाचल प्रदेश मध्ये किवी फळासाठी सेंद्रिय फळाचा दर्जा करणारे पहिले राज्य आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे, आता हे स्कीम इन न्यूज आहे, एवढं काय रिलेव्हंट नाही, हे पण रिलेव्हंट नाहीये. ओके, हे पण नाही. आता हे शेवटचा महत्वाचं आहे, 96व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आपल्याला लक्षात ठेवायचं 2024 मध्ये झालं होतं 97व अखिल भारतीय किंवा ऑल इंडिया मराठी लिटरेचर कॉन्फरन्स. हे झालं होतं अंबलनर जळगाव मध्ये. आणि अंबलनर जळगाव मध्ये 1952 मध्ये याच्या आधी झालेलं होतं सेशन. म्हणजे आणि 2025 आणि याचे प्रेसिडेंट कोण होते 2024 चे, जिथं अंबलनर जळगाव मध्ये जे झालं होतं सेशन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते,
तर डॉक्टर रवींद्र शोभाने. आणि 2025 मध्ये जे होणार आहे ऑल इंडिया लिटरेचर कॉन्फरन्स, तर हे दिल्लीमध्ये होणार आहे. आणि याच्या आधी 1954 मध्ये हे सेशन झालं होतं. म्हणजे जवळपास 70 वर्षानंतर हे परत दिल्लीमध्ये होणार आहे. याचे प्रेसिडेंट कोण विचारलं तर तारा भावल तारा भवालकर. भवाळकर. पहिलं भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं होतं तर हे पुण्यामध्ये 1878 ला भरलं होतं. आणि याचे त्यावेळेसचे प्रेसिडेंट होते न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. ठीक आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.